नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तोंडात टाकताच विरघळणारी, कापसासारखी हलकी-फुलकी आणि खारीपेक्षाही भरपूर लेयर्स असलेली करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासोबतच त्यासाठी लागणारं पीठ कसं भिजवायचं, करंजी कशी तळायची आणि त्याला भरपूर सारे लेयर्स येण्यासाठी काय करायचं हे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. त्यासाठी येथे आपण खोबरं घेतलेलं आहे 300 ग्रॅम, 200 ग्रॅम बारीक रवा, 250 ग्रॅम आपण पिठी साखर घेतलेली आहे, 4 चमचे येथे मी खसखस घेतलेली आहे. आता येथे 4 ते 5 चमचे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. 1 चमचा आपल्याला वेलची पूड लागणार आहे. आता इथे थोडेसे चारोळे सुद्धा मी घेतलेले आहे. ड्रायफ्रूट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केले तरी सुद्धा चालेल. आता एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण जे खोबरं घेतलेलं आहे 300 ग्राम ते टाकून थोडंसं मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे फारही लाल करायचं नाहीये, फक्त ह्याचा कच्चेपणा दूर होईल एवढंच हे भाजायचं आहे. आता खोबरं भाजून झालं की ते काढून ठेवायचं. त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला 1 चमचाभर साजूक तूप टाकून त्यामध्ये चारोळे आणि घेतलेले ड्रायफ्रूट आपल्याला तळून घ्यायचे आहे, फ्राय करून घ्यायचे आहे. आता हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला काजू बदाम फ्राय करून घ्यायचे आहेत. तर ह्याच्यामुळे आपली जी करंजी आहे ती अतिशय टेस्टी बनते किंवा खाताना हे जर दाताखाली आले तर छान असे क्रंची लागतात. आता ड्रायफ्रूटही आपले भाजून झालेले आहेत. थोडे थोडे करून आपण काढून घेऊया. आता त्याच तुपामध्ये आपण जो रवा घेतलेला आहे बारीक रवा तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि आता रवा आपल्याला छान असा मंद आचेवर सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता रव्याचाही आपल्याला कलर चेंज होऊ द्यायचा नाहीये आणि रवा घेताना आपण बारीकच रवा घ्यायचा आहे इथे. आता रवा भाजून झालेला आहे. जवळजवळ 7 ते 8 मिनिटं हा रवा भाजला. आता त्याच मध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून जे आपण 3 ते 4 चमचे खसखस घेतली होती तीही आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायची आहे. एवढा छान असा खसखस आणि रव्याचा सुगंध सुटायला लागला की लगेचच आपण हे मिश्रण काढून घेऊया. आता खोबरं सुद्धा आपलं थंड झालेलं आहे. हाताने असं आपण स्मॅश करून बघायचं आहे. आता या भांड्यामध्ये आपण पिठी साखर बारीक करून घेतलेली होती. त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट टाकून थोडेसे जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहे. फारही एकदम बारीक करायचे नाहीये. येथे दाखविल्याप्रमाणे थोडेसे अशी भरड करून घ्यायची आहे. आता त्यामध्ये चारोळे सुद्धा टाकून घेऊया आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. आता सारणामध्ये पिठी साखर टाकण्यापूर्वी हे पूर्ण थंड झालेलं आहे ह्याची खात्री करून घ्यायची. आता यामध्ये जी 1 चमचा वेलची पूड घेतली होती ती सुद्धा टाकून घेऊया. वेलची पूड व्यवस्थित मिक्स झाली की लगेचच जी घेतलेली पिठी साखर आहे ती सुद्धा आपण यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया. आता पिठी साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी सुद्धा येथे चालणार आहे. आता करंजीसाठीचं आपलं सारण बनून तयार झालेलं आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी येथे आपल्याला मैदा लागणार आहे. तर 1.5 वाटी मैदा मी येथे घेतलेला आहे. आता वजनी प्रमाण ह्याचं 350 ते 400 ग्रॅम आहे. थोडंसं यामध्ये मीठ टाकून घेऊया. कुठल्याही गोड पदार्थ करताना थोडंसं चिमटीभर मीठ टाकलं तर त्याचा स्वाद अजूनच वाढतो. आता या मैद्यामध्ये आपल्याला छान असं कडकडीत तुपाचं मोहन टाकायचं आहे. येथे मी 5 ते 6 चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून टाकलेलं आहे. आता हे सुरुवातीला तूप गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की लगेचच आपण हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मैद्याचा हाताने मुटका वळला तर समजून घ्यायचं आपलं जे मोहन आहे ते व्यवस्थित बसलं. आता थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. आपलं मोहन व्यवस्थित बसलं की करंजी सुद्धा छान अशी खुसखुशीत होती, हलकी फुलकी होते. आता आपला हा डो बनवून तयार झालेला आहे करंजीसाठीचा. एवढा छान असा ह्याला सॉफ्ट मऊसूत करून ठेवायचा आहे. आता याला थोडा वेळ आपण झाकून ठेवणार आहोत आणि पुढची तयारी करणार आहोत.
आता याला झाकताना थोडंसं असं ओलं कापड टाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे पीठ फारही ड्राय पडणार नाही. आता आज आपण साठ्याची करंजी करणार आहोत, त्यामुळे आपण एका भांड्यामध्ये आपल्याला येथे कॉर्नफ्लॉवर लागणार आहे. येथे 8 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता यामध्ये साजूक तूप टाकून घेऊया. आता 8 चमच्यासाठी येथे आपण 4 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आणि 2 चमचे यात मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, म्हणजे छान असं कुरकुरीत आपलं हे मिश्रण तयार होईल किंवा करंजी यामुळे आपली कुरकुरीत होईल. आता हे थोडंसं हाताने मिक्स केलं की लगेचच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला थोडंसं फिरवून घेऊया, म्हणजेच हे छान फ्लफी होईल. हलकं फुलकं मिश्रण आपलं साठा हा तयार होईल. आता हे फिरवून घेऊया. आता जेवढा आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याच्या अर्ध आपण हे साजूक तूप घेतलेलं आहे, हे ते ध्यानात ठेवायचं. आता आपण बघू शकतात आपला साठा किती छान बनून तयार झालेला आहे. एकदम हलका फुलका फ्लफी झालेला आहे. आता हा एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता पुढची तयारी करायची आहे. आपण जे पीठ भिजवून ठेवलेलं होतं त्याला पुन्हा एकदा आपल्याला असं मऊ करून घ्यायचं आहे आणि याचे असे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने. आता जशी आपण चपाती करतो ना, अगदी तशीच आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. चपातीला जसे आपण उंडे करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे उंडे तयार करून घ्यायचे आहे. आता इथे 6 उंडे आपले तयार झालेले आहे, म्हणजे 6 पोळ्या आपल्या तयार होणार आहे. आता ह्या अशा लाटून घ्यायच्या आहे. लाटत असताना याला तूप, तेल वगैरे काहीही लावायचं नाहीये. एक एक करून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि सर्व बाजूला सारखीच लाटल्या जाईल ह्याची काळजी घ्यायची आहे. आता लाटून झालेली पोळी अशी ताटामध्ये काढून घ्यायची आहे. थोडंसं ह्याला आपण मैदा भुरभुरला आहे, म्हणजे एक पोळी दुसऱ्या पोळीला चिकटणार नाही. आता दुसरी ही पोळी त्याच पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने सर्व पोळ्या आपल्या इथे लाटून तयार झालेल्या आहे. आता पोळपाटावर अशा पद्धतीने पोळी व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायची आहे. एक पोळी ठेवून त्याच्यावरती जो आपण साठा तयार करून घेतला तो कडेपर्यंत लागेल किंवा पसरेल या पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर दुसरी पोळी टाकून पुन्हा तीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. हे बघा, आता पोळी छोटी मोठी झाली तर अशी हाताच्या साह्याने थोडीशी ह्याला ओढून घ्यायचं आहे, म्हणजे या सर्व पोळ्या आपल्या सारख्याच तयार होईल. आता एक एक करून सर्व पोळ्यांना साठा लावून झालेला आहे. आता ह्याला अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे ह्याचा. आता हा रोल करत असताना यामध्ये आपला एअर राहणार नाही किंवा हवा राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे बघा, असा दाबून व्यवस्थित आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडासा ह्याला लांबवून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यातले एअर किंवा बबल जे असतील ते राहणार नाहीत. एअर बबल जर राहिले तर मग आपली करंजी फुटण्याची शक्यता असते. हे बघा, आपली ही लाटी आपली बनून तयार झालेली आहे. आता चाकूच्या साह्याने हळूहळू आपल्याला हे याच्या लाट्या कट करून घ्यायच्या आहे. एकदमही कट करायची नाहीये. चाकू व्यवस्थित मागे पुढे करून सावकाश याच्या लाट्या कापायच्या आहे, म्हणजे याचे लेयर छान असे तयार होतात किंवा भुजले जात नाहीत. बघा, एक एक करून सर्व लाट्या आपल्या याच पद्धतीने तयार झालेल्या आहेत. आपण बघू शकता येथे किती छान असे याचे लेयर दिसत आहेत. आता यास झाकून ठेवूया आणि पुढची तयारी करूया. आता सारण आपलं तयार आपण करून ठेवलेलं आहे. एक एक लाटी घ्यायची आहे आणि ही मधोमध न दाबता पुढच्या साईडला आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे, म्हणजे ह्याचे जे लेयर्स आहे ते दबले जाणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपले लेयर दिसतील अशा पद्धतीने हे पुढच्या साईडला आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. आता ह्याचे आपण लाटी लाटून घेणार आहोत. जशी आपण पुरी लाटतो तशी सर्व बाजूनी छान अशी याची लाटी लाटून घ्यायची आहे. लाटी लाटताना फारही आपल्याला जाड ठेवायची नाहीये. हे बघा, आता हा इथे माझ्याकडे करंजीचा साचा आहे, यामध्येही मी लाटी ठेवून
सारण भरून घ्यायचं आहे. आता भरपूर सारण भरायचं आहे. यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे सारण यामध्ये भरलेलं आहे. आपण बघू शकता येथे छान बोटाच्या साहाय्याने त्याला आतमध्ये असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला व्यवस्थित त्याची करंजी तयार करून घ्यायची आहे. साच्याचं तोंड असं बंद करून घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठ अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. हे बघा किती छान अशी आपली करंजी बनून तयार झाली. दुसरी ही करंजी त्याच पद्धतीने आपण तयार करून घेऊया. त्यासाठी अशा पद्धतीने लाटी लाटून घ्यायची आहे आणि परत तीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. आता ज्या साईडला आपल्याला लेअर दिसतील ती साईड आपल्याला बाहेरच्या साईडने करायची आहे, हे येथे ध्यानात ठेवायचं. म्हणजे तळली करंजी की छान अशा त्याच्या खारीसारख्या लेयर दिसून येतात. आता पुन्हा यामध्ये आपण सारण भरून घेतलेलं आहे आणि दुसरी ही करंजी याच पद्धतीने आपण तयार करून घेतलेली आहे. हे बघा, आता एक एक करून सर्व करंज्या आपल्या तयार झालेल्या आहे. आता तळताना सुद्धा याची विशेष काळजी घ्यायची आहे. तेल किंवा साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे आणि या करंज्या तळत असताना गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे. फारही याला उलट-पुलट करायचं नाहीये. छान अशा ह्या तुपावरती तरंगायला लागल्या की मगच याला आलटून-पलटून घ्यायचं आहे. हे बघा, अलगद हाताने गोल्डन होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. आपण बघू शकतात किती छान ह्याचे लेयर्स आलेले आहे आणि कुरकुरीत खुसखुशीत करंजी आपली तळून तयार झालेली आहे. एक एक करून सर्व करंज्या याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तर तयार आहे आपली साठीची करंजी खुसखुशीत खारीप्रमाणे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.